अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी। आज आपण अजान वृक्ष या झाडाची ओळख या ठिकाणी करून घेत आहे। वाघजाळ आश्रमामध्ये हे झाड आम्ही काही वर्षापूर्वी लावलेलं आहे। याचा महिमा असा आहे, अजान वृक्षाची पाने जाणं जो भक्षुनी करील अनुष्ठान याची साध्य होय ज्ञान याची संशय नाही असं सांगितलेलं आहे की अजान वृक्षाची पानं खाऊन अनुष्ठान जर केलं तर त्याला आपोआप ज्ञान प्राप्त होतं। हजारो साधक ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधीच्या बाजूला जो अजान वृक्ष आहे सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ त्याच्या खाली ज्ञानेश्वरीचे पारायण करतात आणि ज्ञानेश्वरी सिद्धी प्राप्त करतात। याच वृक्षाचा अनेक महिमा सांगितलेला आहे। अजान वृक्षाची मुळी कंठाची लागली योनी आळंदी स्थळी काळी वेगी असा हा अजान वृक्ष। एकनाथी भागवतामध्ये अशी माहिती दिलेली आहे एकनाथ महाराजांनी की 12 वर्षातून या झाडाला एक फळ येतं, कुत्र्याच्या मुखासारखं एक लांबट फळ येतं। 12 वर्षातून एकच येतं। जो कोणी त्याचं भक्षण करतो किंवा ज्याला ते सापडतं दुर्मिळ आहे त्यालाही संजीवनत्व प्राप्त होते। अशा प्रकारचा हा अजान वृक्ष आपल्या आश्रमामध्ये लावलेला आहे। सदाबहार 12ही महिने हिरवागार असतो, सावलीसाठी उपयुक्त आहे, औषधी वनस्पतीसाठी उपयुक्त आहे आणि साधनेसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे। अशा विविध झाडाची आपण रोज अशा प्रकारची माहिती घेत आहोत। जय हरी रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली।